तळ्यावरती एक मंदिर आहे मोकळाई. तळ्यामध्ये म्हणजे तळ्याचं एक महत्त्व आहे. दर्शन घेऊनच जायचंय. असं हेच आहे काय? नियमच आहे, तरच वारी पूर्ण होती, ना तर होत नाही पूर्ण. आणि तुम्ही बघाल तरी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील दीपमाळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 420 दिवे लागतात पौष पौर्णिमेला. औंधासूर एक दैत्याला वरदान दिलेलं होतं शंकरानं, तर त्याचा वध करायचं म्हटलं ते वध होत नव्हता, त्याचं रक्त पुनर्जन्म व्हायचा. नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आत्तापर्यंतच्या औंधच्या जर्नीमध्ये तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला. तर सध्या आपण जे गावातलं रेणुका मातेचं मंदिर आहे आणि मोकळाई मातेचं, तर ते एक्सप्लोअर करणार आहोत. तर सध्या आपण गावामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. हेच ते रेणुका मातेचं मंदिर की ज्याच्या दरवाजाला आपल्याला शरभशिल्प बघायला मिळतं. दोन्ही बाजूला असं मस्त असं शरभाचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी. तुम्ही या बाजूला पण बघू शकता हे शरभशिल्प, आणि हा दरवाजा बघू शकता की जो रेणुका मातेचा मंदिराचा दरवाजा आहे. आतमध्ये आल्यावर आपल्याला दोन्ही साईडला देवड्या बघायला मिळतात. ज्याप्रमाणे गड किल्ल्याला देवड्या असतात त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी देवड्या बघायला मिळतात. भला मोठ्या 2 अशा देवड्या आपल्याला बघायला मिळतात. आता आपण आतमध्ये गेलो तर आतल्या साईडून आपल्याला असा काहीसा भाग दिसतो की जो उंबरा आहे. उंबऱ्यावरती पण आपल्याला शिल्प बघायला मिळतं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ. आतमधून काय काय बघायला मिळतं आहे बघू. तर तुम्ही बघाल तर असं काहीसे मंदिर आहे समोरचा भाग, आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या 2 मूर्ती बघायला मिळतात. या साईडला असेल की या साईडला एक प्रकारच्या देवीच्या मूर्ती असल्यासारख्या या मूर्ती आहेत. आता आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा दीपमाळ बघायला मिळतात की ज्या भल्या मोठ्या दीपमाळ आहेत. तर समोर गेल्यावर आपण बघू आणखी दीपमाळ कशी दिसते. तुम्ही बघू शकता किती मोठी दीपमाळ आहे मंडळी. तर अशा पद्धतीचा मंदिराचा परिसर आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. हीच ती दीपमाळ की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच दीपमाळ आपल्याला बघायला मिळते. यावर मंडळी दिवे लागतात की जे नवरात्र उत्सव असेल की त्यावेळेला पूर्ण हा जो मंदिराचा परिसर आहे तो झळाळून टाकतात. तर अशा प्रकारच्या दीपमाळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता. याचा जर घेरा बघितला किंवा पाया बघितला त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल की किती मोठी दीपमाळ आहे. तर समोर बघितला तुम्ही तर अशा पद्धतीचा आपल्याला परिसर बघायला मिळतो. या साईडच्या 2 दीपमाळ. तर आता आपण समोर जाऊ. समोर बघितलं तर आपल्याला हे जे मंदिराचा एंट्री भाग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मंडपातील नंदी बघायला मिळतो की सुरेख असा नंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. पुढून बघितला तर असा काहीसा नंदी दिसतो. काय सुंदर असा दिसतोय मंडळी, तुम्ही बघू शकता. वा वा वा, मस्त मस्त एक नंबर असा त्याला मंडप जर बघितला तर काय मस्त दिसतोय. आणि तुम्ही हा भाग बघू शकता की जो एंट्रीच आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ. इकडे कुठे बाहेर गेली तू? नाही लागल त्याला लागल.
तर या ठिकाणी आपल्याला भवानराव पंत प्रतिनिधी यांची संगमरवरी खडकामध्ये मूर्ती बघायला मिळते की जी खूप सुरेख अशी आहे. माझं नाव लतिका गणेश गुरव, सातबाई. तर हे यमाईचं मंदिर आहे, गावातील यमाईचं मंदिर जे रेणुका स्वरूपातील आहे. वरती मूळपीठ आहे, तळ्यावरती एक मंदिर आहे मोकळाई. तळ्यामध्ये म्हणजे तळ्याचं एक महत्त्व आहे की त्या तळ्यातील पाणी तळ्यात हातपाय धुतले की आपल्या शरीरावरचे जे असतं म्हणजे खरूज नायटा वगैरे, तर ते त्वचारोग जो असतो तो बरा होतो. आणि ते मंदिरात दिव्यातलं तेल लावलं ना तर त्याने पण जे नायटा वगैरे आलं ते बरं होतं. आपल्या इथं 4 मंदिर आहेत, मोकळाई, तुकाई, वरची यमाई आणि मोराळी. हां, ते औंदेश्वराचा वध केलेला यमाईने. तेव्हा औंदेश्वराने यमाईला वर मागितलेला की मला तुझं रोज दर्शन व्हावं, मग मला तुझ्यासमोर जागा दे. म्हणून यमाईने त्याला तिच्यासमोर जागा दिली की रोज मंदिर उघडलं की यमाईचं दर्शन होतं औंदेश्वराला. पार्वतीचं स्वरूप, शंकर पार्वतीचं स्वरूप असल्यामुळं बाहेर नंदी आहे. खाली जमदाग्नी ऋषींचं स्थान आहे. हे रेणुका स्वरूपातलं देवीचं मंदिर असल्यामुळं खाली जमदाग्नी ऋषींचं स्थान आहे. ते शंकराचा अवतार आहे म्हणून पुढं नंदी आहे. ती उत्सव मूर्ती आहे. पालखीत रथात बसवली जाते, मिरवणूक काढली जाते. आपली यात्रा पौष पौर्णिमेला असते. 3 दिवस उत्सव असतो. नवरात्रीत 9 दिवस उत्सव असतो. तर मस्त असं देवीचं दर्शन झालं. ताईंनी आपल्याला प्रसाद म्हणून नारळ आणि साखर दिला, त्यामुळे एकदम भारी असं फिलिंग होतं. तर मंडळी, आपण सध्या औंद गावामध्ये जे वरचं यमाई देवी टेकडीवरचं मंदिर होतं ते करून आपण आता खाली आलेलो आहे की ज्या ठिकाणी औंदासूर म्हणून राक्षस होता की त्या ठिकाणी वध केलेला होता यमाई मातेनं. तर त्या ठिकाणी गावातल्या मंदिराजवळ तर या ठिकाणी आपल्याला काही भक्त भेटलेले आहेत तिथं की जे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारू की ते कुठून आलेत वगैरे काय. तर हे सर्वजण आहेत. तर दादा, तुमचं गाव कुठलं? आम्ही माळशिरस तालुका, माळशिरस जिल्हा सोलापूरवरून आलोय. हां, ओके. तर या देवीला म्हणजे नेहमी येता तुम्ही? हो, आमचं कुलदैवत आहे. कुलदैवत आहे काय? हो, कुलदैवत आहे. ठीक आहे. आणि या देवीबद्दल आणखी तुम्हाला काय माहिती आहे काय वगैरे? माहिती एवढं तर नवीन असल्यामुळे आम्हाला एवढं काय माहिती नाही, पण आमच्या आई वडिलांना वगैरे माहिती भरपूर आहे. तुमच्या घरातले सर्वजण नेहमी येतात? सर्वजण येतात, प्रत्येक वर्षी येतो. बरं. आता आम्ही वरणे आबापुरी काळभैरवनाथ दर्शन घेऊन आलो. हां. त्याच्यानंतर आमच्या इथं येतो आम्ही. जाताना इथून जाता का? दर्शन घेऊनच जायचं इथं. असं हेच आहे काय? नियमच आहे, तरच वारी पूर्ण होती ना तर होत नाही पूर्ण. बरं. मग वरती जाता का इथून? हो, वरून आलो ना. वरून आलो? वरून आलो. आता इथं खाली दर्शन वरून आलो. आता तुमचं नाव दादा? माझं नाव गणेश इंगोले. तुम्ही पण त्या माळशिरस? तुम्ही सगळे एकाच घरात ना? हो, एकाच कुटुंबात आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं भक्त वगैरे आलेले आहेत की देवीच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही बघाल तरी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील दीपमाळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपला मित्र आहे इथं या ठिकाणी, त्याचा व्यवसाय आहे थोडासा, तुम्हाला माहिती देत होता मागाशी. तर मित्रा, याच्याबद्दल तू काय बोलत होता की कधी दिवे लागतात किंवा काय? 420 दिवे लागतात पौष पौर्णिमेला. 420 दिवे. आणि कधी? पौष पौर्णिमेला. हे सगळ्यात महाराष्ट्रातलं असते. हां, आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दीपमाळ. ह्याच्यावरती पण आपल्याला काय काय बघायला मिळते. तर हे दिवे पण दिसतात आपल्याला या ठिकाणी, मोठमोठे दिवे ठेवलेले आहेत. आणि एक नंबर अशी कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तरी अशा पद्धतीचं एक मंदिर आहे आणि त्याच्यासमोरचं दीपमाळ यमाई मातेचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. तर या ठिकाणी आपल्याला भवानराव पंत प्रतिनिधी त्यांचा वाडा बघायला मिळतो. तर भला मोठा पुरातन असा वाडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर मंडळी, आपण बाहेर आलो मंदिराच्या की समोरच आपल्याला औंदासुराचं एक मंदिर बघायला मिळते की ज्या त्या ताई बोलल्या होत्या की समोर की मातेनं
की औंधासुराला वर दिलता की रोज तुला मला बघायला भेटेल म्हणून समोर जागा दिलती. तर हेच ते औंधासुराचं मंदिर की ज्या ठिकाणी आपल्याला विरगळी बघायला मिळते दोन्ही बाजूला, की ज्या पुरातन आहेत. आणि हे औंधासुराचं जे काय धड आहे तर ते या ठिकाणी आहे असं बोललं जातं. तर मंडळी, त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे हे जे मोकळाई देवीचं मंदिर तुम्ही बघताय समोर, तर ते पण आहे या ठिकाणी औंध गावामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला तुळशी वृंदावन बघायला मिळतं. त्याच्या साईडला मंडपामध्ये आपल्याला नंदी बघायला मिळतात. पण मंडळी, इथं बघितलं तर तुम्ही 2 नंदी बघायला मिळतात. या ठिकाणी बघाल तर की सूर्यकशी 2 नंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर जसं त्या ताईंनी सांगितलं तर त्याप्रमाणे इथली जी काही कथा आहे, तर मी आपले जे तुम्ही आधीचे लॉग बघितले नसेल की आपण बाईक राईड केली, त्यावर मी संपूर्ण माहिती सांगितली. तर तुम्ही ते तिथून चेकआउट करू शकता. जे काय मोकळे देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण सध्या. तर या ठिकाणचे जे पुजारी आहेत तर ते थोडे आपल्याला माहिती देतील देवीबद्दल वगैरे. तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. नमस्कार, मी राजेंद्र पुजारी. आणि ह्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या औंध नगरी होतं, अरण्य दंडस्थान होतं. औंधासूर एक दैत्याला वरदान दिलेलं होतं शंकरानं. तर त्याचा वध करायचं म्हटलं ते वध होत नव्हता. त्याचं रक्त पुनर्जन्म व्हायचा. म्हणून सीतेचं रूप घेऊन यमाई आली. राम म्हणतो तू सीता नाही यमाई आहे. तर ते यमाई म्हणते सीताचं रूप यमाईचं दाखवते. मग तावल्यानंतर ते म्हणतो तुमच्या त्यांनी शंकराने वरदान दिलं आहे औंधासुराला, तर त्याचं नष्ट होईना. मग हे रेणुकाचं रूप घेऊन जाते. ते गावात मंदिर रेणुकाचं आहे, औंधासुराच्या समोरच त्याचं. तर तिथं ते म्हणते हे औंधासूर युद्ध कर माझ्याबरोबर. युद्ध करायचा तो दैत्य. तर युद्ध करताना दैत्य हारत नाही. तर महिषासूरचं युद्ध होतं. मग ते झाल्यानंतर दैत्य युद्ध करायला गेलं, रक्त पुन्हा झालं की दैत्य तयार व्हायचा. मग आता ह्याला काय करायचं, मग त्याला पुन्हा युद्ध करायला होते. मग युद्ध केल्यानंतर दैत्य हारतो आणि रेणुकाची यमाई झाली. रेणुकाची यमाई झाली, ती शरण झाला आणि त्याचं मुंडकं उडवलं. मुंडकं देवीच्या पायथ्याला वर डोंगरावर आहे, नंदीच्या साईडला, आणि खाली तिचं थड आहे देवीच्या समोर. त्यानंतर वध झाल्यानंतर ते म्हणते आता जगासाठी मी सगळ्यासाठी हे केलेलं आहे म्हणून तू का आली म्हणून तुकाय नाव तिथं देवी देवळा शेजारी तळ्या शेजारी तुकायचं देवळ आहे. तर तिथं देवी गेल्यानंतर देवी त्या आता यातनं मला मोकळं होऊ दे म्हणून तळे एक आहे, त्या तळ्यात आंघोळ केली आणि ते केस सोडून जटा सोडून मोकळी झाली. म्हणून ते मोकळाय नाव देवीचं पडलं. तर अंगाला कोणाचे खरूज नाईटं उठलं तर त्या तळ्यात आंघोळ करून ह्या देवीला दर्शनाला यायचं. मग तेल पीठ मीठ तिनं केस सोडले, ते तेल लावून पीठ पडीत भरलं आणि ते देवीचं तुम्ही पीठ भरायचं. आणि इथं दर्शन घेतल्यानंतर ती काय म्हणते आता सगळं मुक्त झालं आता मी ह्यातनं. म्हणून देवीवर डोंगरावर यमाई नाव म्हणून वरच्या डोंगरावर ते बैठी मूर्ती आहे. एका हातात तिरसोळ आहे, एका हातात डमरू आहे, एका हातात मांडा आहे, एका हातात योगासन केलेली देवीचं मूर्ती आहे. अशी वरची देवी ती तपश्चर्या करत बसली. आता म्हणली मी ह्यातनं तपश्चर्या करून राहिले, तर देवीचं नाव ह्या यमाई नाव आहे. ह्या देवीचे सगळे 7 अवतार दिवे, अन्नपूर्ण, मोकळाई, तुकाई, मोराळ देवी, वडजर देवी, हे 7 अवतार देवीचे अवतार आहेत. उत्तरच्या दक्षिणेला गेल्याला हे मोरा बसून यमाई गेलेली आहे म्हणून त्याचं नाव मोराळ देवी नाव पडलेलं आहे. ठीक आहे, जे आपल्याला माहिती नव्हती बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. तर आपण दादांचं धन्यवाद करू. धन्यवाद दादा. तर मंडळी, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला एक प्रकारचं तळं बघायला मिळतंय. सध्या या ठिकाणी काम चालू आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे रेणुका मातेनं ज्या वेळेला औंधासुराचा वध केला की त्यांच्यामुळे जे युद्ध झालं त्याच्यानंतर मातेला जखमा झाल्या. नंतर ती आंघोळ करण्यासाठी या तळ्यामध्ये आली व तिने यामध्ये केस सोडून आंघोळ केली. तर या ठिकाणी म्हणून मोकळाई देवी म्हणून एक देवस्थान उभारलं गेलं आहे. तर जे आपण आत्ता मंदिरामध्ये आलो ते वालं. तर या ठिकाणी आंघोळ केल्यावर त्वचारोग बरे होतात असा समज आहे मंडळी. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला जो आपला आजचा लॉग आहे तो आवडला असेल. तर मी जी काही संपूर्ण माहिती दिली औंधबद्दलची, की औंध गावामध्ये आपण जे काही फिरलो, गावामध्ये असेल किंवा टेकडीवचं जे काही यमाई देवीचं मंदिर असेल,
तर त्या मंदिराचा इतिहास असेल किंवा औंध गावाचा इतिहास असेल तर संपूर्ण मी माहिती देण्याचा एक प्रकारचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तो तुम्हाला मंडळी आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सातारचा दुर्गवेढा तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की आपला आजचा लॉग कसा झाला मंडळी. आणि अशाच प्रकारचे जर माहिती पूर्ण जे लॉग आहेत ते तुम्हाला बघायला तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा की कोणकोणती ठिकाणे मी एक्सप्लोअर करू, की त्या पद्धतीने मी तुम्हाला जे काही माझ्या परीने होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर मंडळी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचरसोबत नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.